दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। अगदी काही वेळापूर्वीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आलेला होता आणि या धमकीच्या फोनमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीची धमकी देण्यात आली होती। त्यांच्या गाडीवर ते जिथे ज्या हॉटेलमध्ये थांबले तिथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी धमकी देण्यात आली होती। स्वतः प्रसाद लाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। प्रसादजी, हा नेमका कोणाचा फोन होता धमकीचा आणि त्यांनी काय धमकी दिली? काल रात्री मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर कालच मला रात्री धमकीचे फोन चालू झाले होते। 2 दिवस हे सातत्याने चालू होते। त्या अनेक वर्षात असे अनेक धमकीचे फोन आम्ही पाहिले, परंतु त्यांनी असं स्पष्टपणे धमकीमध्ये सांगितलं की तुम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरला आहात त्या हॉटेलच्या आवारातच आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुमच्यावर हल्ला करू। आणि शिवीगाळ आवाजच्या भाषेत त्यांनी केली, जे मी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकत नाही। मी तात्काळ पोलीस आयुक्तांना फोन केला, त्यांना मी ते फोन नंबर दिले, ज्या नंबरवरनं फोन आला ते मी सांगितलं। त्यानंतर एका तासाभरातच हॉटेलच्याच आवारात आजूबाजूला त्यांना पकडलं गेलं। 2 लोक पकडली गेली काल रात्री 11:30-12 वाजता। आता या बाबतीत पुढची काय कारवाई झाली मला माहित नाही। मी आता अंतरवाली सराटीला निघालो आहे। त्यानंतर मनोज दादाला भेटल्यानंतर येऊन माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेऊन नक्की निश्चित त्यांच्या मनामध्ये दुःख काय होतं, कशासाठी त्यांनी धमकी दिली, का ते मला मारायला निघाले होते, याची मी माहिती घेईन आणि मग मी आपल्याशी चर्चा करेन। प्रसादजी, तुम्ही म्हणताय 2 दिवस सातत्याने त्यांचे फोन येत होते। ही एकच माणसं होती जी सातत्याने 2 दिवस फोन करतायत आणि त्यांची नावं काय होती? त्यांनी सांगितलं का की आम्ही कुठल्या संघटनेकडनं आहोत की पक्षाकडनं? वेगवेगळी नावं होती, अनेक नावं होती, पण काल जे पकडले गेले त्यामुळे कोणतरी शितोळे होते आणि दुसरे कोणतरी उगले पाटील म्हणत होते। अच्छा, पण त्यांनी आपण कुठल्या समाजाशी किंवा संघटनेशी निगडीत आहोत असं काही सांगितलं नाही? त्यांनी कुठल्या संघटनेशी निगडीत असं सांगितलं नाही, परंतु अवाच्य शिवीगाळ भाषेत उद्देश नाही शिव्या देण्याचं काम केलं। कशासाठी शिव्या देत आहेत ते माहित नाही। तुम्ही मराठवाड्यात का आलेत इथपासून त्यांनी सुरुवात केली। पण जरांगेंच्या भेटीबाबत त्यांनी काही विचारलं का? म्हणजे नेमका संशय तुम्हाला कोणावर आहे, कोणाचे असू शकतात? तुम्ही कशासाठी आलेत याच्यावरनं त्यांनी शिवीगाळ केली। हे बघा, जो धमकी देतो ना त्याला काही अर्थ नसतो, त्याच्याकडे काही मुद्दा नसतो, उद्दिष्ट नसतं। ते स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी किंबहुना स्वतः काहीतरी वेगळं करताय ते सांगण्यासाठी प्रयत्न करत असतात। अशा धमक्यांना घाबरणारे आम्ही कार्यकर्ते नाही। मुंबईमध्ये परळ, लालबाग, दादर सारख्या भागात आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही भीक देखील देत नाही। महाराष्ट्र पोलिसांवरती, गृह खात्यावरती माझा विश्वास आहे। पोलिसांनी तात्काळ 1 तासात त्यांना अटक केली, ही देखील खूप मोठी गोष्ट आहे। पण प्रसादजी, एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला नेमका कोणावर संशय आहे का, किंवा त्यांनी कुठल्या समाजाची असल्याचं सांगितलंय का निगडीत, आणि त्यांना काही समाजाची बदनामी होते असं तुम्हाला वाटतं? नाही, मला कोणावर संशय नाही। जे करतायत ते पकडले जातील एवढी मला खात्री आहे। निश्चितच। धन्यवाद प्रसादजी, आपण एनडीटीव्ही मराठीला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। दरम्यान आपण बघतोय की प्रसाद लाड यांच्यावर धमकी त्याने दिली, हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता। हॉटेलच्या आवारातच त्यांना पकडण्यात आलं। त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता स्वतः प्रसाद लाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले होते। त्यांनी सुद्धा या संदर्भातली सविस्तर माहिती दिलेली आहे। शितोळे पाटील असं एकाचं त्यातलं नाव आहे। लाड ज्या हॉटेलमध्ये थांबलेले त्याच परिसरातनं बरोबर दोघांना ताब्यात घेण्यात आले। 2 दिवसांपासून सातत्यानं त्यांना फोन येत होते। शिंगोळे पाटील आणि उले पाटील अशी आरोपींची नावं असल्याचं लाड म्हणाले।